काँग्रेस नेते राहुल गांधी 17 जूनपासून देशभरात विद्यार्थी महासंमेलनाची मालिका सुरू करणार। पहिलं महासंमेलन राजस्थानातल्या कोटामध्ये होणार। त्यानंतर 10 जुलैला प्रयागराज, 11 जुलैला पटना आणि 14 जुलैला दिल्लीमध्ये विद्यार्थी अधिवेशन होणार। माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचं नाव पंचायत मतदार यादीत नाही। अमेठीतल्या मैदान मवाई पंचायत मतदार यादीतनं नाव वगळलं। लोकसभा आणि विधानसभा मतदार याद्यांमध्ये स्मृती इराणींचं नाव। या प्रकरणी अमेठीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। मिशन सुदर्शन चक्र आधुनिक भारताचा बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षक कवच ठरणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून विश्वास व्यक्त। युरोपची शस्त्र भारताविरोधात हल्ल्यासाठी वापरली, पण भारतानं कधी युरोपच्या सुरक्षेला धोका निर्माण केला नाही। परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाश्चात्य देशांना सुनावलं। तर युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेनंच रशियन तेल खरेदी करण्याची विनंती केली होती। जयशंकर यांचा खुलासा। ओमानच्या खाडीमध्ये भारताच्या 4थ्या जहाजावरती हल्ला झाल्याची चर्चा, मात्र कोणताही हल्ला झालेला नाही। परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। ओमानमधील भारतीय दूतावासानं जहाजाच्या कॅप्टनसोबत संवाद साधला। लिकिकी फ्रीडम जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळील सिनास बंदरावरती पोहोचलं। ओमानच्या किनारपट्टीवरती भारतीय जहाजांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे इराणचा हात। भारतीय जहाजांवरती झालेले हे हल्ले अस्वीकारार्ह। डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप। तर डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप इराणनं फेटाळला। अहमदाबाद विमान अपघात चौकशीमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती। तपास पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल येणार। एआयबीची माहिती। तर गतवर्षी 12 जूनला झालेल्या विमान अपघातात 260 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। टाटा मोटर्सकडून 1 जुलै 2026 पासून सर्व प्रवासी वाहनांच्या किमतीत 1.5% वाढ जाहीर। पेट्रोल डिझेल गाड्यांचे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढणार। कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि महागाईच्या दबावामुळे दरवाढीचा निर्णय।